माझे काही एक दोन सुझाव म्हणा, सूचना म्हणा, की आज रोजी आता हे भागात बाहेरचे लोक येणार आहेत, मुंबई पुणे इतर फिरण्यासाठी. आपल्याला 2-3-4 गोष्टींच्या काळजी घ्यावा लागणार आहे. जमिनीचे वाद होत आहेत, जमिनीचे खरेदी विक्रीचे वाद होत आहेत. एकदा सुरू झाले मग ते पोलिसाकडे, माननीय कोर्टात, महसूल खात्यात, इकडे तिकडे करावं. कोणताही व्यवहार करत असताना जमिनीचा असू द्या, छोटी जागेचा असू द्या, माझा असा सुझाव आहे, त्यासाठी तुम्ही योग्य खात्री करून कोणता व्यवहार करायचा. त्यासाठी वकिलाची सल्ला घ्या, त्यासाठी कोणी एक्सपर्ट असेल ज्यांना नॉलेज आहे त्यांची सल्ला घ्या. पूर्ण खात्री केल्याशिवाय कोणत्याही प्रकारचा जमिनीचा या जागेचा व्यवहार करायचा नाही. नंतर खूप सारे केस आमच्याकडे येत आहेत आणि त्यामुळे दोघे साईडचा काही ना काही त्रास वाढतो. काही लोक आपल्याकडे येत आहेत की तुम्ही मला 5 लाख रुपये द्या, मी तुम्हाला 20% परतावा देतो, 30% परतावा देतो, किंवा एवढे पैसे द्या, मी तुम्हाला एक शेअर मार्केट स्टॉक मध्ये टाकून देतो, आमची कंपनी पैसे डबल करून देत आहे. असे बऱ्यापैकी जे इकॉनॉमिक फ्रॉड आहे ते आमच्याकडे रिपोर्ट होत आहे. कोणाशीही खात्री केल्याशिवाय तुमचं ऑफिस कुठे आहे, तुम्ही किती वर्षापासून काम करताय, तुमच्या जे कंपनीचे बॅलन्स शीट आहे, ते कंपनीचे प्रॉफिट आहे ते काय आहे, पूर्ण खात्री केल्याशिवाय आपल्याला माहित नसेल तर एखादे जो माणसाला नॉलेज आहे त्यांच्याकडून खात्री करायची, मग ते व्यवहार करायचे. नाहीतरी अशा पैशांची तुमचा शेतकऱ्याचा हार्ड अर्न्ड मनी आहे, खूप मेहनत करताय तुम्ही. जसा पोलीस पाटील साहेबांनी सांगितलं की ह्या भागात स्मॉल फार्म्स आहे, जी शेतकऱ्याची जमिनी आहे 2 एकर 5 एकर अशा प्रकारे असल्याने भाग लावले जात आहे खरेदी सीझन मध्ये. पण ते पैसे गमावून आपण चुकीच्या ठिकाणी जर इन्व्हेस्ट केले, गुंतवणूक केली त्याची, ते फसवणूक होण्याचे चान्सेस खूप जास्त आहे. ते कोणत्याही असे प्रकारच्या जे लालच आहे त्याची बली न पडता तुम्ही खात्री करून इन्व्हेस्टमेंट करायची आणि योग्य इन्स्टिट्यूशन आहात त्या मार्फत ती करायची. नाहीतरी खूप सारे फ्रॉडचे केस आमच्याकडे असे प्रकारचे रिपोर्ट होत आहे. तिसरा आज रोजी काय झालेलं आहे, गावात प्रत्येकाचे बँक खाते उघडले गेले आहे, प्रत्येकाकडे एटीएम कार्ड आहे, प्रत्येकाकडे, काही लोकांकडे डेबिट कार्ड आहे, काहीकडे क्रेडिट कार्ड सुद्धा आहे. सायबर फ्रॉड जे आहे ते खूप वाढलेलं आहे. ओटीपी द्या, फोन कॉल करून विचारणे आणि मग तुमच्या खात्यातून पैसे निघून जाणे, असे सायबर क्राईम वाढलेले आहे. कोणालाही आपला ओटीपी अजिबात द्यायचा नाही. दुसरा, काही वेळी तुमच्या मोबाईल फोनवर लिंक येत आहे, तर कोणताही लिंक अननोन नंबरवरनं आला किंवा नोंद करणं सुद्धा आलाय, ते लिंक उघडण्या अगोदर एकदा जेवढा शक्य असेल आपल्याला एकदा पाहायचे, हे उघडणे बरोबर आहे की नाही. असे प्रकारचे सायबर फ्रॉड खूप होत आहे, ज्यामध्ये ते तुमचे फोन मध्ये जी माहिती आहे ते लिंक द्वारे हॅक करून घेत आहे आणि मग आपले ओटीपी, आपले बँकच्या डिटेल्स, आपली इकडची तिकडची माहिती सगळी त्याचे फ्रॉडस्टरकडे जात आहे. तर आपण या दृष्टीने सुद्धा काळजी घ्यायला पाहिजे की तुम्हाला असाही काही एक स्ट्रेंजर व्यक्तीशी आपण फोनवर बोलतो, व्हॉट्सअपवर बोलतो, इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे, महिला आहे, पुरुष आहे, ते कोणालाही कॉन्टॅक्ट करू शकताय.
मग ते आपल्याला वेगवेगळे प्रकारच्या गोष्टी पाठवणे, आपण त्याचा काही वेळी प्रतिसाद देणे आणि नंतर ते ब्लॅकमेल करणे की तुमची फोटो माझ्याकडे आहे, तुमचा खूप साऱ्या गोष्टी. अशी काहीही प्रकारची तुम्हाला ऑनलाईन ब्लॅकमेल सारखी परिस्थिती निर्माण झाली तर तात्काळ पोलीस ठाणे प्रभारी अधिकारीकडे जाणे गरजेचे आहे. काही वेळी आपण काय विचार करतो की समाजाचा आपला बदनामी होईल, समाजामध्ये आपल्याला कोणीतरी चुकीचं म्हणेल, पण तो ज्यावेळी तुम्ही भीतीपोटी एक गोष्ट लपणार आहे ते लपणार नाही. तो जो तुम्हाला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करताय तो 10-15-20 दिवसाने परत काहीतरी तुमच्याकडून एक्सट्रॅक्ट करणार आहे. त्याची बली ना पडता पोलिसांकडे जाऊन कंप्लेंट करायचे की अमुक अमुक व्यक्ती अशा प्रकारे, जसा हाऊस अरेस्टचा एक प्रकरण आहे, डिजिटल अरेस्ट. तो डिजिटल अरेस्ट मध्ये तो तुम्हाला व्हिडिओ कॉल करणे आहे, आम्ही अमुक अमुक पोलीस बोलतोय, तुमच्या घरी असा कोरियर आला होता आणि त्याच्यात अशाशी तुम्ही ऑर्डर केला होता, ते मला सापडला आहे, त्यामध्ये ड्रग मिळाले आहे, इतर काही गोष्टी मिळाल्या आहे, आता तुम्ही इतके पैसे द्या नाहीतरी तुमचं हे सगळं आम्ही तुम्हाला अटक करणार आहे, हे करणार आहे. त्यावेळी आपली मानसिक अवस्था वेगळी होऊन जात आहे. कुठल्याही प्रकारचा असा धोक्याला बली पडायचा नाही आणि जे काही आहे ते स्पष्ट सुद्धा पोलिसांकडे जाऊन तक्रार द्यायची. हे माझ्याकडून 2-3 आपल्याला सूचना. त्याचबरोबर सर्वात महत्वाचा बघा, संविधानाने मुलीच्या लग्नाची वय 18 वर्ष ठरवली आहे आणि मुलाची 21 वर्ष. 18 वर्षाच्या खाली मुलीचा विवाह करणे हे असंविधानिक आहे. दुसरी गोष्ट, आपण गावात राहतो, मागाशी आपल्याला काही घटना अशा रिपोर्ट झालेल्या आहेत, ते मुले बसलेले आहेत, त्याच्या समोर मी काही सांगणार नाही, परंतु मुलीची सुरक्षा हे आपली नैतिक आणि मानवी जबाबदारी आहे. मला जर माहित असेल, प्रत्येक गावात एक विमेन अँड चाइल्ड सेफ्टी कमिटी आहे, एक समिती आहे महिला आणि बाल सुरक्षाची. सरपंच गावाचे त्याचे अध्यक्ष आहात आणि अंगणवाडी सेविका जे असतात ते त्यांचे सेक्रेटरी आहात, पोलीस पाटील सुद्धा त्यात आहात. तुम्ही दर महिने गावाच्या स्तरावर मुलीची सुरक्षा, महिलाची सुरक्षा आणि मुलाची सुरक्षा सुद्धा त्याचे बाबत मीटिंग ठरवली पाहिजे. आपल्याला वाटत असेल की आपल्याला गावाचा कोणी असा व्यक्ती आहे किंवा आपल्या गावाचे आजूबाजूचा कोणी व्यक्ती आहे किंवा बाहेरून कोणी ये जा करत असताना किंवा कोणी बाहेरून येऊन बसलेला माणूस आमच्या मुलीला किंवा गावाचं कोणी असू द्या, ज्या मुलाला अशा प्रकारे वेगळ्या पद्धतीने तो त्यांची अप्रोच वेगवेगळ्या प्रकारची आहे, जी संशयजनक आहे, त्याची गोपनीय माहिती तुम्ही पोलिसाला नक्की दिली पाहिजे. त्याच्याबरोबर गावाचे आता बऱ्यापैकी काय असते की आपण घरी पण मुलाशी तेवढा बोलत नाही, घरच्याची सुद्धा डिस्कस करत नाही आणि गावाचे लोक पण सुद्धा ते मुद्दे काढत नाही. मुलाचे तुम्ही मित्र असले पाहिजे. तुमच्या मुलाचे जे शाळेला जात आहे, 6वीला झाले, 7वी, 8वी, 9वी, 10वी, त्यांना तुम्ही विचारला पाहिजे त्याच्या अडीअडचणी काय आहे, त्यांना ज्ञान देणे, त्याची अडीअडचणी समजणे तुमचं काम आहे. तुम्ही नाही समजला मग ते बाहेर कोणाला विचारणार आणि बाहेर जाणं विचारला तो कधीच चुकीचा माणूस असू शकताय. आपले आपल्या घरात जन्मात आले आणि त्या बालाची जरी काही मानसिक स्थिती खराब झाली असेल, मनोस्थिती काही खराब झाली असेल,
त्याच्या स्वभावामध्ये कुठल्याही प्रकारची अडीअडचणी आली असेल तर मला असं वाटते की आपल्याला त्यांच्याशी संवाद करणे खूप गरजेचं आहे. जर आपल्याकडून संवाद होत नसेल तर आपल्याकडे महिला दक्षता समिती आहे. आपण पोलीस स्टेशनला सांगा की आमचे मुलाचा जे बिहेवियरची अशी अडचण आहे, तर ते महिला दक्षता समिती आहे. आमच्याकडे सायकोलॉजिकल काउन्सिलर्स आहात, तर ते तुम्ही आमच्याकडे रिपोर्ट केला तर त्यांची सायकोलॉजिकल काउन्सिलिंग करण्याचं काम आमची जबाबदारी आहे. आणि नक्की एक संवेदनशीलता मुलाच्या हक्काबाबत गावाबाबत लेवलवर, गावाच्या स्तरावर तुम्हाला हे जनजागृती स्वतःची, शेजाऱ्याची, अख्ख्या गावाची केलीच पाहिजे की मुलाला एकटे सोडायचं नाही. लहान बाळाला 10 वर्षाचा असू द्या, 12चा असू द्या, 15चा असू द्या, ज्यांच्याकडे सोडून जाताय त्याची खात्री करा, त्याचा स्वभाव कसा आहे, तो मानसिक स्वरूपात फ्रस्ट्रेटेड आहे का, त्याची वागणूक कशी आहे. आपल्याकडे कामाचं ताण असते, आपण शेतात असतो, आपण शहरात जातो कामासाठी, परंतु मुलाची सांभाळ करणे पहिली पेरेंट्सची जबाबदारी आहे, मग नंतर शेजाऱ्याची सुद्धा आहे की ह्या शेजाऱ्याचं मुले आहात, हे घरी आहे, कसे आहे. गावात एक वातावरण असा निर्माण केला पाहिजे तुम्ही की प्रत्येक जे लहान बाळ आहे, मुली आहात, ते सेफ राहिले पाहिजे. पण हे वातावरण कसं आहे, जे प्रवृत्ती असते, चुकीची प्रवृत्ती असते, त्याचं समाधान आहे जनजागृती, अवेअरनेस, संवेदनशीलता. प्रत्येका व्यक्तीच्या मनामध्ये आता जसा आपल्याला आपल्या मनात बसलेला आहे की रस्त्याच्या डावीकडे जायचे, तुम्ही उजवीकडे जातो का? नाही. पण हे तुम्हाला शिकवलं गेलं आहे ना की रस्त्यात उजवीकडे जायचे. मग जसं आपल्याला शिकवलं गेलं आहे की लायसन्स असला पाहिजे, नाहीतरी पोलीस चलान करताय, किंवा गाडीची नंबर प्लेट अशी असली पाहिजे, किंवा आपण नातेवाईकाकडे जातो ते आपला जे व्यवहार आहे ते कसा असला पाहिजे, आपण कसे कपडे घालून जाणार आहे, काय खाणार आहे, कसे बसणार आहे, लग्नात कसा जातो आपण, मायतात कसे जातो आपण, तसंही हे आपल्याला आपला जे व्यवहार आहे दररोजीचा, त्यामध्ये ही गोष्टी आपल्याला आणून इम्प्लिमेंट करावा लागणार आहे, अंमलबजावणी करावा लागणार आहे की भाई मुलाची सुरक्षा, मुलीची सुरक्षा, महिला सुरक्षा याची संवेदनशीलता असली पाहिजे. एका माणसाला कधी वाटलंच नाही, त्यांना कोणी एकतरी सांगितलं नाही, तो एकटी अशी मनोस्थितीमध्ये आहे की त्याला कोणी टोकलं सुद्धा नाही. ही मुले हे भविष्य आहात देशाचा, यांच्यातूनही कोणी माहित नाही कधी काय होऊन देशभरात, राज्यात, जगात काय होऊन जाणार आणि जगाचा काय उद्धार करणार आहे. त्याची जबाबदारी आपल्याकडून खूप मोठी आहे. याबाबत आपण, मला वाटतंय की संवेदनशीलता गावागावात आपण बसतो, 10 लोक बसतो गावात, 4 लोक. आता तुम्ही मला काय प्रश्न सांगितला की बाहेरून लोक येत आहेत, पर्यटक येत आहे काही वेळी, आणि ते रोडच्या कडेला गाडी लावताय, तिकडे बसून ड्रिंक करताय आणि ते प्रॉब्लेम. मग अशी गोष्टी गावात सुद्धा घडताय ना. गावाचे पण पोरे काही लोक एकत्र होऊन असा कड्यावर बसणार आहे, आपण त्यांना टोकलं पाहिजे, त्यांना समजून सांगितलं पाहिजे हे योग्य बाब नाहीये. तसंच त्यांना ही सुद्धा समजून सांगितलं पाहिजे की गावाच्या प्रत्येक पोराची जबाबदारी तुमची, आमची आहे. हे संवेदनशीलता तुम्हाला वाढावा लागणार आहे. म्हणून तुम्ही बघा, तुमचे हे जे गावाचे
पुरे आहे, तुम्ही गावाचं वातावरण बदलून जाईल तुमचं. पण त्या मुद्द्यावर बोला, एकामेकाशी डिस्कस करा. ज्यापर्यंत तुम्ही बोलणार नाही, एकामेकाशी संवेदनशीलता वाढून देणार नाही, तेव्हापर्यंत असे प्रकारच्या चुकीच्या घटना असू शकतात. तर आता माझ्या सूचना संपलेल्या आहेत.